तर मी आज 2 दिवसानंतर आलेलो होतो इकडं. तर मला वाटलं काळू कुठं गेली का काय, खरं नाही. आम्ही दोघी आल्यानंतर ती पळत येऊन बघा दारात कसा आळस द्यायला लागला, की म्हणजे प्राण्यांची एक भाषा असते बघा, की सांगायचे की मी वाट बघत होतो असं. तर इथं दरवाजा उघडल्यानंतर एवढा असा वास येत होता घरामध्ये, कशामुळे या लागला मलाच काय समजेना. तर मी येताना ही जाळी मिक्सर घेऊन आलेलो तो रिपेअर केलेला. तर लय दिवस झालं मिक्सर हा महिनाभर तर झालं बंद पडलेला होता. तर इथं बघा झाडांची अवस्था कशी झालेली आहे. तर हे झाडाचं एकच म्हणजे फांद्या असला असं मी आणलेलं होतं झाड, आणि एवढी त्याला आता फांद्या फुटलेल्या आहेत आणि एकदम छान मस्त असावं म्हणतात दारामध्ये. आता ह्याच्या मागचं कारण मला काय माहिती नाही, पण असावं म्हणतात. क्रोसोला किंवा धनवृत्ती असं ह्या झाडाचं नाव आहे. तर भरपूर प्रमाणात त्याला अशी फुलं ते येतात. आता जेव्हा येईल त्यावेळेला तुम्हाला मी दाखवीनच. तर आत गेल्यानंतर बघतोय तर काय किचन कट्ट्यावरती कुकर ठेवलेलं होतं आणि त्याच्यामधनं एवढा वास येत होता. त्याच्यामध्ये मी आधीच थोडं पाणी ओतले नाहीतर म्हणशील आताच आले आणि असं कसं. तर नाही, आधीच मी त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतलं आणि वाळलेलं होतं कुकर. तर म्हटलं की जरासं पाणी ओतल्यानंतर तो मऊ होईल. तर वास एवढा येत होता. परत ते पाणी ओतून मी दुसरं पाणी ओतलं. एवढं एखाद्या दिवशी बघा आपण असं कुठले तर खरकटे भांडं ठेवून गेलो आणि 2 दिवस आलो नाही तर घरातनं पूर्ण सगळ्या वास पसरतोय. तर आता कामाला लागायचं होतं. कपडे ठेवलेले होते घडी घालून. तर ती तिजोरीत मी ठेवली नव्हती त्या दिवशी, तसेच ठेवून गेलेलो होतो. तर आणि धुळा कुठनं येतोय काय मला कळतच नाही. तर भांडी घासलेली होती ती लावायची होती. मी तसंच त्या दिवशी ठेवून गेलेलो होतो 2 दिवस. तर त्या दिवशीचा व्हिडिओ काय शूट केला नाही. सोमवारी मी 4-5च्या दरम्यान 6 वाजलेले 6 वाजच्या दरम्यान मी गेलेलो होतो. तर बाकीचं आणि दुसरं काय ना काय तर काम असतेच बघा, व्हिडिओ एडिटिंग हे ते आपलं सुरू असते. त्यामुळे मला 6 वाजलेले इथनं जायला. तर म्हणलं राहू दे कपडे, मी दुसऱ्या दिवशी लगेच येणार होतो. तर तोपर्यंत आलेलं होतं एक पार्सल. तर हे आलं आणि ह्याचं पॅकेजिंग एकदम मस्त होतं. एका बॉक्समध्ये त्यांनी पाठवलेलं होतं. तर तो येऊन मी मशीन लावलेली होती. येताना तिकडं सगळे 2 दिवसाचे कपडे जे आहेत मी तिथं धुतली नाहीत. तर इकडं जाऊन म्हटलं धुवायचं, आणि इथं आल्यानंतर कपडे त्यांनी सगळे धुवून घेतले, वाळत टाकले. आणि मशीनचा एक फायदा झाला आहे बघा, कपडे एकदम मस्त आणि भारी निघतात. तर ही जाळी जी आहे ती घासायची होती आणि मिक्सर पुसायचा होता म्हणून बाजूला काढून ठेवला. तर इथं धान्य घेऊन आलेलं होतं आणि गव्हात एवढं खडा आहे ते बघूनच आता म्हणलं मला हे चांगलं गहू जरी असलं तर कोण निवडू लागत नाही. आणि हे तर गव्हाचं आता मला डोकं चक्रम व्हायची पाळी आली. तर झाडं बघा 2 दिवसच नव्हतं तर पूर्ण कोरडी पडलेली होती. तर पाणी होतं, म्हणलं चला पाणी मारून घ्यावं, बारीक होतं. तर संध्याकाळी लागलेली होती भूक. तर आमच्यासाठी